चला मान्य आहे की तुम्ही न्यायालयीन लढाई लढताय, पण मग ते श्रीकांत शिंदेंना नोटीस येते इन्कम टॅक्सची, तिकडे ती क्षीरसागरांना नोटीस येते इन्कम टॅक्सची. सत्तेत राहून पण तुम्हाला नोटीस कशी येते हा प्रश्न पडतो. अरे सत्तेचा आणि नोटिसीचा काय संबंध आहे मला सांगा. मला आता प्रताप सरनाईक सुद्धा व्यावसायिक आहे. प्रताप सर माझ्या सुद्धा कंपनीचा जवळजवळ 3 ते 3.5 कोटी रुपयाचा टर्नओव्हर आहे गेल्या अनेक वर्षापासून. मी आधी विहंग ग्रुप ऑफ कंपनीचा चेअरमन आहे आणि नंतर मी आमदार झालेलो आहे. त्यामुळे असं नाही आहे की व्यवसाय काही असताना जर चुकीच्या पद्धतीनं काही आमच्या हातून घडत असेल तर आमच्या CA किंवा आमचे चार्टर्ड अकाउंटंट जर आम्हाला काही गोष्टी सांगत नसतील आणि चुकीच्या पद्धतीनं काही आर्थिक व्यवहार जर झाले असेल तर इन्कम टॅक्सच्या नोटिसा येतात. पण मी तुम्हाला ही गोष्ट सुद्धा क्लिअर करतो की श्रीकांत शिंदेना कुठलीही नोटीस आलेली नाही. उगाच कोणीतरी त्या वावड्या उचलल्या आणि श्रीकांत शिंदेना नोटीस आली म्हणून ते दाखवलं गेलं. तुमच्या नेत्यांनी सांगितलं नाही, नाही, असं नाही, बिलकुल नोटीस आलेली नाही. चुकीच्या पद्धतीनं ती बातमी पसरवली गेलेली आहे. शिरसाटांच्या बाबतीत मला काही कल्पना नाही. त्यांनी स्वतःच कबूल केलं त्यांना नोटीस आली आणि त्याचं ते उत्तर देतील. परंतु श्रीकांत शिंदेना मात्र कुठलीही नोटीस आलेली नाही. मी ठामपणे या ठिकाणी तुम्हाला सांगू शकतो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.